झालंय दर्शन. हे काय मंदिर आहे असं, काय व्ह्यू आहे खरं, सिरियस ना, व्हेरी क्रेझी. तर काय आपण चाललोय आता नाशिकला आणि आपण डायरेक्ट रिक्षातनं ब्लॉग सुरू केला. कारण की मला असं लोकांमध्ये अजून सवय नाही झाली ब्लॉग बोलायची, म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ लावतोय. तर बघा आपण बसलाय तर ट्रेनमध्ये आणि आपण CSTवरनं ट्रेन धरली आहे नाशिकसाठी. एवढी गँग म्हणजे बाबोले लोक होते, सगळे चाललेले UP बिहारला आपल्या घरी. तर आपण डायरेक्ट पोचलो आता नाशिकला. कारण की मी लेमधलं स्किप केलं, कारण की मला बोर झालो मी ले अशा ट्रेनमध्ये, खरं बोललो तर. हे गाईज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, क्रेझी एकदम, तुम्ही पण येत होते बघा. इथून पाणी गरम, खूप कसं गरम होते गॅस टाकते. नंतर मी बघितलं वापरतो भाई, आतमध्ये असते मजा आहे, तर आग पेटली आतमध्ये. काय सांगितलं घरात रूम पण दाखवतो 2 मिनिटात थांबा फक्त एवढं. काय आता आम्ही चाललोय दर्शनाला. यो एक दादूशाला, दादू जातो तो. हां तुला तर घ्या ना दादू, तू दिसायला पाहिजे. आणि येतो का नाही तिथं काहीतरी रस्ता असं चांगला जायचं, लेफ्ट साईडला तिथं आहे कुंभमेळा. चल लाईन नाही तो आम्ही चालू दर्शनला. ती लाईन आहे काय, साधी सुधी फिरायला लागते राव. 2 दिवस आधी व्हिडिओ बघितलेल्या, आज स्वतः तिथे सेम येत होतं, तुम्हाला दाखवीन व्हिडिओ. काय झालंय दर्शन. हे काय मंदिर आहे असं, पब्लिक फोटो काढायलाच आहे सगळे. इथं असू तिथं असू, पुढं कॅमेरे बिमेरे लावले, बारकाईने काम केलेलं आहे. वरून काय ते असा व्ह्यू होता एकदम भारी. आणि इथं खूप मोठं म्हणजे शिड्या आहेत, लय माकडे आहेत. तर इथं काहीतरी एक गुफा होती, इथं पहिले साधू संत तपस्या करायचे बघा तुम्ही. पाळावर मकान चल. आता आपण शिड्या चढतो आणि अशी लोणावळ्यात बोललो होतं काळवीची झाडं आलीत बोलत होते नकली, तशी इथे एक झाड आहेत, त्यांचं नाव काय माहिती नाही, आपण बघू नंतर. ते असे दिसतात काय, पिंक कलरचे. व्ह्यू बघा तुम्ही एकदा, किती भारी आहे. इंडियाचं तिथं एक त्याला पण आहे बघा, आत्ता बघितलं मी. मंदिरात जागे म्हणून सांगतो इंडिया पण फिरा, सगळे फिरतात माहिती. मी आत्ता शिक्षण पण ह्याच्यात एक वेगळा आनंद आहे अशा निसर्गासोबत राहायचा. चला भेटू नंतर. एवढं चालून येऊन कशाला आलोय. आलो शेवटी जटा आहे इथं महादेवाने आपटवलेल्या. हे पाणी तिथून चालू झाली गंगा. हे देव, ते एक मंदिर, तिथं एक मंदिर, ते एक दुसरं मंदिर, तिथं जायचं आता. तर ते गंगेचा उगम इथून होत असतो. महादेवाने जटा आपटवल्यात ना, ते गंगेचं पाणी येतं ना त्या नंदीच्या तोंडातून येतं. तो विचार करा किती खतरनाक. आणि इथून सगळी प्रोसेस आहे ती बाहेर जायची डायरेक्ट.
जसं तुम्ही ऐकलं असेल ते महादेवाचा जाप करत होते, काहीतरी माहिती नाही पण भारी चालू होता. ब्लॉगिंगसाठी कुठं पण रिक्स उचलायला लागतो बाबा. तुम्हाला दाखवणार मी किती मोठा रिक्स उचलतो बघा. खाली झाले की खाली सीड्या इथं दिसत असेल ना आता व्ह्यू तुम्ही समजता काय व्ह्यू आहे खरं सिरियस ना, व्हेरी क्रेझी. असं काही ते रस्ता आहे हो साधा सुद्धा. पुन्हा यायचं आता सांगा, मी येतो तुमच्यासोबत. आणि इथं गुफा पण येतो थोड्याफार. मग अशी रात्री नाचताना दिसलं तुम्हाला, अंधार होता आता दिसतील. आणि बुटा घालून या, बुटांनी तुम्हाला सेफ्टी राहील जास्त करून, टेन्शन कमी. नेक्स्ट ब्लॉगला आता माफ करत काय. आता आम्ही चाललोय घरी, बसने चाललोय, बस स्टँडवर आहे. बस काय आली नाही आमची, एक आहे तर ही जात नाही. अशा बसांवर कंप्लेंट टाका बाय. खरं बोलतो पहिले कशाला अशा बसा चालू आहेत मग समजत नाही. आणि नंबर पण चुकीचे बोलतात खरं बोलतो.